नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक भयकथा आणि त्या भयकथेचं नाव आहे विहीर. भाग पहिला. लेखक आहेत अश्विन वानकर. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वळूया आता आपण कथेकडे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या तांबूस तपकिरी रंगाच्या छटा संपूर्ण आसमंतात पसरल्या गेल्या आणि आता काही वेळाने अंधाराचे साम्राज्य भूतलावर पसरणार होते. पण खेळण्यामध्ये मग्न असलेल्या शिक्या, बाळ्या, गट्टू आणि विक्याला त्याचे भान नव्हते. बाळ्याने गोलंदाजी करत बॉल टाकला आणि फलंदाजी करत शिक्याने जोरदार फटका लगावला. बॉल हवेत उंच उडाला तशा त्या चौघांच्याही नजरा हवेत उडणाऱ्या त्या बॉलवर स्थिरावल्या. बॉल आता वेगाने जमिनीकडे येऊ लागला. तसा गट्टू कॅच पकडायला धावला, पण वेगाने खाली येणारा बॉल त्याच्या आवाक्याबाहेर होता. गट्टूने झेल घ्यायच्या आत बॉल खाली आपटला आणि टप्पा घेत पुन्हा हवेत उडाला. बाळ्या आणि विक्या बॉल पकडण्यासाठी गट्टूला आवाज देत होते. तेवढ्यात पाण्यात एखादी वस्तू पडल्यावर जसा आवाज ऐकू येतो तसा धापकन आवाज आला आणि बॉल दिसेनासा झाला. तो आवाज ऐकून बॉलच्या दिशेने धावणाऱ्या गट्टूचे पाय जागीच थांबले. गट्टू एका जागी स्थिरावला. हे बघून त्याचे बाकीचे मित्र त्याच्याजवळ आले. गट्टूला एका जागी स्तब्ध झालेला पाहून शिक्या म्हणाला, "काय रे गट्टू, काय झालं? असा का उभा आहे? आणि बॉल कुठं आहे?" बाळ्या आणि विक्याचा सुद्धा हाच प्रश्न होता. गट्टूने काहीही न बोलता हाताच्या बोटाने समोर इशारा केला. तशी सगळी मुलं त्या दिशेने पाहू लागली. समोर एक मोठी विहीर होती आणि त्यांचा तो बॉल त्या विहिरीत पडला होता. ते चौघेही त्या विहिरीच्या 15 ते 20 फूट अंतरावर उभे होते. त्या सगळ्यांच्या मनात एकच अनामिक भीती होती. एक प्रश्न होता की आता काय करायचे? विहिरीजवळ कसे जायचे आणि आत पडलेला बॉल कसा काढायचा? सगळे एकमेकांकडे पाहू लागले. गट्टू जरा रागाने शिक्याकडे पाहत म्हणाला, "काय गरज होती इतक्या जोरात फटका मारायची? गेला ना बॉल त्या विहिरीत. कसा बसा एक बॉल होता खेळायला, तोही गेला. आता कोण काढणार तो बॉल?" बाळ्या त्याच्याकडे पाहत म्हणाला, "कोण काढणार म्हणजे? या शिक्याने मारला, आता तोच बॉल काढणार." बाळ्याचे ते बोलणे ऐकून शिक्याचे हातपाय थंड पडले. विहिरीजवळ जाऊन आत पडलेला बॉल काढायचा या विचारानेच त्याला घाम फुटला. त्याचे बाकीचे मित्र पण बाळ्याच्या या गोष्टीला दुजोरा देत होते. म्हणून मग शिक्या पुढे झाला. पण मनात भीती होतीच. शिक्या काही पावले पुढे आला असेल तोच सूर्य मावळला आणि संधीप्रकाश जरा जास्तच अंधुक झाला. दृश्यमानता कमी झाली. शिक्याने मागे वळून पाहिले तर त्याला त्याच्या मित्रांच्या अस्पष्ट आकृत्या दिसून येत होत्या. थांबलेला हवेचा प्रवाह हळूहळू वाहायला लागला आणि वातावरण काहीसे गढूळ बनत गेले. वाहत्या हवेने आता काहीसा वेग पकडला. अंधार पडायला लागल्यामुळे समोर जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती. शिक्या आपले पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात मागून कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. शिक्याच्या मनात धस झाली. तो मागे वळून पाहतो तर काय, त्याचा मोठा भाऊ उभा होता. तो शिक्याला थांबवत म्हणाला, "श्रीकांत, किती वेळ बाहेर खेळत बसणार आहेस? अंधार पडला तरी घरी येण्याची तुझी काही इच्छा दिसत नाही. चल, आईने मला तुला घरी आणायला पाठवले आहे आणि किती वेळा सांगितलं आहे की संध्याकाळ झाली की या विहिरीकडे भटकायचं सुद्धा नाही." शिक्या हळू आवाजात म्हणाला, "पण दादा, आमचा बॉल त्या विहिरीत गेलाय." शिक्याचा भाऊ जरा रागवतच म्हणाला, "गेला तर जाऊ दे, मी नवीन आणून देईन, पण यापुढे या विहिरीकडे यायचं नाही. इथे यायला मनाई केली आहे." विक्या, बाळ्या आणि गट्टू तिथेच उभे होते. त्यांच्याकडे बघत शिक्याचा भाऊ त्यांना दटावत म्हणाला, "आणि तुम्ही रे, चला आपापल्या घरी, पुन्हा इकडे यायचं नाही." तशी सगळी मुलं माघारी वळली आणि आता ती जागा निर्मनुष्य झाली होती. तिथे त्या जागेवर स्मशान शांतता पसरली होती. अंधारात गुडूप झालेली ती विहीर आणि आसपासची जागा अजूनच विचित्र आणि भयान वाटत होती. पण असे काय होते तिथे? असं कोणतं रहस्य दडलं होतं त्या विहिरीत? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गुलदस्त्यातच होती. आज राहुल आणि अवनी दोघंही फार आनंदी होते, कारण आज त्यांची परीक्षा संपलेली होती आणि आजपासून शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार होत्या. त्या दोघांनी ठरवलं होतं की या सुट्ट्यांमध्ये धमाल करायची. अवनी आणि राहुल दोघेही बहीण भाऊ होते. अवनी 15 वर्षांची तर राहुल 12 वर्षांचा होता. त्यांचं वास्तव्य मुंबई शहरात होतं. त्यांनी आधीच ठरवलं होतं की नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा ते आपल्या आजोळी म्हणजेच मामाच्या गावाला जाणार. ते दोघेही तिथे जायला फार उत्साहित होते, कारण लॉकडाऊनमुळे 2 वर्ष त्यांना आपल्या आजोळी जाताच आले नव्हते. पण त्यांचे बाबा त्यांच्यासोबत येऊ शकणार नव्हते. ऑफिसमधील बरीच कामे पेंडिंग असल्यामुळे त्यांना लगेच सुट्टी मिळणे अवघड होते.
म्हणून यावेळी ते फक्त आपल्या आईसोबत गावी जाणार होते. त्यांच्या गावी जाण्याचा दिवस उजाडला. बाबा त्यांना सोडायला रेल्वे स्टेशनवर आले होते. सुट्टीचे दिवस असल्यामुळे रेल्वे स्टेशनवर बरीच गर्दी होती. प्रवासी आपापल्या नियोजित डब्यांसमोर गर्दी करत होते. लहान मुले आपापल्या आईवडिलांचा हात धरून लगबगीने गाडीत चढण्याचा प्रयत्न करीत होते, तर गाडीत बसलेली काही लहान मुले खिडकीजवळ बसण्यासाठी हट्ट करत होते. थोड्या वेळाने गाडी निघणार होती. त्या तिघांना गाडीत बसवून अनिल म्हणजे अवनी आणि राहुलचे बाबा त्यांची बॅग व्यवस्थित ठेवून देत आपली पत्नी अलकाला म्हणाले, ऐक अलका, प्रवासात स्वतःची आणि मुलांची काळजी घे. मी माझे उरलेले काम आटपून लगेचच तिकडे येण्याचा प्रयत्न करतो. आणि मुलांनो, गाडीत मस्ती करायची नाही. मी लवकरच इथे येऊन तुम्हाला भेटणार. एवढे बोलून अनिल गाडीखाली उतरले. तेवढ्यात गाडीने हॉर्न दिला. गाडी निघायची वेळ झाली होती. प्रवासी लगबगीने गाडीत चढत होते. गाडी सुरू झाली आणि अनिलचा निरोप घेऊन ते तिघेही गावाकडे निघाले. त्यांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात होते. गावाला पोहोचण्यास त्यांना 5 ते 6 तास लागणार होते. एक एक गाव मागे टाकत गाडी पुढे जात होती. राहुल आणि अवनी गाव येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. उंच डोंगर, दरी आणि नदी दिसू लागली होती. याचाच अर्थ गाव जवळ आला होता. स्टेशनवर गाडी थांबली तसे राहुल लगबगीने खाली उतरला. मागून अवनी आणि अलका आपापल्या बॅगा हातात घेऊन खाली उतरल्या. स्टेशनवर प्रवाशांना उतरवून गाडी समोर निघून गेली. ते तिघेही प्लॅटफॉर्मवर आले. त्यांना स्टेशनवर घ्यायला अलकाचा मोठा भाऊ म्हणजेच अवनी आणि राहुलचे दिलीप मामा आले होते. मामाला पाहून राहुल धावतच त्यांच्याजवळ गेला. त्याला उचलून घेत, काय राहुल बेटा, कसं आहे? दिलीप म्हणाला, मी मस्त. तेवढ्यात अलका आणि अवनी तिथे पोहोचले. दिलीपने त्याचे सामान घेतले आणि त्यांना घेऊन घरी निघाला. गावातील वातावरण एकदम शांत, थंड आणि मस्त होतं. हवेत एक प्रकारचा ताजेपणा होता. शहरातील गर्दी, ट्रॅफिक आणि प्रदूषणापासून दूर येऊन त्या तिघांना मस्त वाटत होतं. ही मनशांती फक्त गावातल्या निर्मळ वातावरणातच अनुभवता येते. ते सर्वजण घरी पोचले. त्यांचे घर हे गावातील शेवटच्या भागात होते. मामाच्या घरानंतर 2-3 घरं सोडले की त्या बाजूला लोकवस्ती फारच विरळ होती. मामाच्या घरासमोर एक छोटेसे पटांगण होते व त्या पटांगणाच्या पूर्वेला महादेवाचे मंदिर होते, जेथे महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील लोक गोळा होऊन उत्सव साजरा करायचे. गावाच्या शेवटच्या घरापासून डावीकडे जाणारा एक कच्चा रस्ताही होता. त्या रस्त्यावर पुढे चालत गेल्यास 150 ते 200 मीटर अंतरावर एक मैदान होते. त्या मैदानाच्या एका बाजूला एक मोठी विहीर होती. विहिरीजवळील ती जागा सुनसान आणि ओसाड वाटत होती. अवनी आणि राहुल जेव्हा जेव्हा गावी यायचे, आपल्या मामाचा मुलगा सार्थक सोबत नेहमी तिकडे फिरायला जात असत. सार्थक हा राहुलच्याच वयाचा होता. ते सगळे घरी पोचले होते. तोपर्यंत मामी आणि आजीने स्वयंपाक तयार करून ठेवला होता. दुपारी जेवण करून झाल्यावर त्यांनी थोडा आराम केला. संध्याकाळी अवनी, राहुल आणि सार्थक तिघेही फिरायला निघाले. तेव्हा मामाने त्यांना बजावले की फार दूर जाऊ नका. अवनी, सार्थक आणि राहुल फेरफटका मारत होते. इकडे तिकडे फिरल्यानंतर राहुलने त्या विहिरीकडे जाण्याची इच्छा प्रकट केली, कारण त्या रस्त्यावर आजूबाजूला अनेक फळझाडे होती. त्याला फळं खायची इच्छा झाली आणि अवनीला सुद्धा तिकडे जायचे होते. पण सार्थक त्या दोघांना तिकडे फिरायला जाण्यास मनाई करत होता. अवनीने त्याला त्या रस्त्याने न जाण्याचे कारण विचारले. तेव्हा सार्थकने सांगितले की घरातल्या लोकांनी त्याला त्या विहिरीकडे जाण्यास सक्त मनाई केली आहे. फक्त दिवसाच काही मोठी मंडळी लाकूड फाटा गोळा करायला त्या भागात जातात, पण संध्याकाळ झाल्यावर मात्र गावातला एकही माणूस तिकडे जाण्यास धजावत नाही. अवनी आणि राहुलला ही गोष्ट ऐकून थोडेसे विचित्रच वाटले, कारण 2-3 वर्षाआधी जेव्हा ते दोघे आपल्या आजोळी आले होते, तेव्हा कितीतरी वेळा ते तिघेही त्या विहिरीकडील भागात जात, तेथे कित्येक तास घालवत, तिथे फळे चाखत. आधी तेथे जाण्यास अशी अघोषित बंदी नव्हती. मग आता अचानक असे काय झाले होते, जे गावातील कोणीच तिथे जायला तयार नव्हते? सार्थकचे बोलणे ऐकून अवनी त्याला समजावत म्हणाली, अरे, ह्या सगळ्या गोष्टी लहान मुलांना घाबरवण्यासाठी मोठ्या लोकांकडून पसरवल्या जातात. अशा गोष्टींना काही तार्किक आधार नसतो. आपण स्वतः एकदा जाऊन बघून येऊ. अवनीचे बोलणे ऐकून राहुलही सार्थकला आग्रह करत म्हणाला, हो सार्थक, ताई बरोबर बोलतीये. एकदा जाऊन बघून तरी येऊ, नंतर लवकर परत येऊ. अवनी आणि राहुल त्याला पुन्हा पुन्हा समजावत होते. त्यामुळे तो त्यांच्यासोबत तिकडे जाण्यास कसा बसा तयार झाला. ठीक आहे, जाऊया आपण, पण अंधार पडायच्या आत तिथून लवकरात लवकर परत येऊ हां. अवनी आणि राहुल तयार झाले आणि इतके बोलून ते तिघेही त्या विहिरीकडल्या जागेकडे निघाले. गावच्या शेवटच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या त्या डावीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ते तिघेही पुढे चालत जात होते.
तो कच्चा रस्ता थोडा अरुंद होता. आजूबाजूला खुला भूखंड होता, ज्यावर छोटे शेड उभारून त्यात कापणी आणि मळणी करता लागणारी साधने आणि शेतीची अवजारे ठेवलेली होती. तर कुठे तणसाच्या पेंड्या रचून ठेवल्या होत्या. थोड्या वेळाने ते तिघेही त्या विहिरीजवळ पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की विहिरीची भिंत एका बाजूने तुटलेली आहे आणि त्या विहिरीच्या सभोवतालचा व आसपासचा मोठे मोठे गवत उगवले आहेत. असं तेव्हा होतं जेव्हा कोणती जागा लोकांच्या वापरात नाही राहत. आधी या जागी गावातील लोकांची ये-जा होती. गावातील महिला या विहिरीवर पाणी भरायला यायच्या. मुले विहिरीतील पाण्याने आंघोळ करायची. स्वतः सार्थक, राहुल आणि अवनी इथे कितीतरी वेळा आले होते. पण मग आता असे काय घडले होते जे लोकांनी इथे येणेच बंद करून टाकले होते? असे अनेक प्रश्न अवनीला पडले होते. अवनीने समोर येत त्या विहिरीत वाकून पाहिले. विहीर बरीच खोल होती आणि त्यातील पाण्याचा उपसा न झाल्यामुळे त्यामध्ये शेवाळ आणि कचरा जमा झाला होता. अवनी एकटक विहिरीतील पाण्याकडे बघत होती. अवनीला असे करताना पाहून सार्थक जरा घाबरला. तो तिला आवाज देत म्हणाला, "अवनीताई, अवनीताई, चल चल इथून." पण कदाचित सार्थकचे बोलणे अवनीच्या कानावर पडलेच नव्हते. राहुलनेही तिला आवाज लगावला, पण दोघांचा आवाज तिला ऐकूच येत नव्हता. अवनीला जणू काही एक विचित्र तंद्रीच लागली होती. राहुल आणि सार्थक अवनीला आवाजच देत होते, पण अवनी जणू काही संमोहित झाल्यासारखी त्या विहिरीतील पाण्याकडे डोळ्यांचे पातेही न लावता एकटक बघत होती. विहिरीतील पाणी शांत आणि स्थिर दिसत होते. अचानक त्या पाण्यामध्ये एक हलकीशी तरंग उमटली. खोल गेलेल्या त्या विहिरीतील पाण्यात अवनीचे प्रतिबिंब झळकले. शांत पाण्यामध्ये एका पाठोपाठ एक अशा लहरी उठू लागल्या, जणू काही एखादी अमानवीय शक्ती आपली उपस्थिती दर्शवत असावी. एक विचित्र वातावरण निर्मिती व्हायला लागली होती त्या खोल काळोखात. जणू कुणीतरी अवनीला स्वतःकडे खेचत होतं. इकडे सार्थक आणि राहुल दोघंही तिला आवाज देऊन तिथून मागे हटायला सांगत होते. अवनीताई आपल्या आवाजाला प्रसाद देत नाही हे पाहून सार्थक अवनीजवळ आला आणि तिला गदागदा हलवत म्हणाला, "अवनीताई, काय झालंय तुला? आम्ही दोघे कधीपासून तुला बोलवतोय, पण तुझं आमच्याकडे लक्षच नाही आहे आणि तू विहिरीत एकटक काय बघत होती? आजी म्हणते असं एकटक पाण्याकडे बघणं ठीक नाही. पाणी आस लावते." सार्थकच्या बोलण्याने अवनी भानावर आली. जणू काही ती कुठेतरी हरवली होती. तेवढ्यात राहुलही तिथे येत तिला म्हणाला, "काय झालं होतं तुला ताई? एवढं काय बघत बसली होतीस तू त्या विहिरीत, की आमचा आवाजही तुला ऐकू आला नाही?" अवनीचे डोळे थोडे जड झाले होते आणि डोकं थोडं गरगरल्यासारखं व भारी वाटत होतं. ती आपल्या डोक्याला हात लावून एक हलकासा झटका देत पापण्याची उघडझाप करत म्हणाली, "माहीत नाही मला काय झालं होतं. माझं स्वतःवर नियंत्रण राहिलं नव्हतं." हे ऐकून सार्थक घाबरतच म्हणाला, "मी आधीच सांगितलं होतं की आपण इथे नको यायला म्हणून. ही जागा विचित्र आहे. म्हणूनच तर इथे कुणी येत नाही. अंधार पडत आहे. आई किंवा बाबांना कळलं तर ते रागावतील आपल्याला." एवढं बोलून ते तिघेही तेथून लगबगीने निघून गेले. ते घरी पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. ते तिघे जेव्हा घरी पोहोचले तेव्हा आजी अंगणातल्या तुळशीजवळ दिवा लावत होती. त्यांना असे पळत आलेले पाहून तिने विचारले, "अरे, असे का पळत आहात तुम्ही? सगळं ठीक आहे ना?" त्या तिघांनी एकमेकांकडे बघितले आणि हो म्हणत समोरचे बोलणे टाळत सरळ घरात घुसले. घरी आल्यावर सार्थकला थोडे हायसे वाटले. धावत पळत घरी आल्याने ते तिघेही दमले होते. सार्थक धापा टाकत मनातल्या मनात विचार करत स्वतःशीच म्हणाला, "पोचलो बाबा एकदाचा घरी. कुणाला कळलं असतं तर बाबा आज मला नक्कीच रागावले असते." रात्रीचे आता 9 वाजले होते. सगळे जेवण आटोपून अंगणात बसले होते. गावातील वीज गेली होती म्हणून सगळे वीज येण्याची वाट पाहत बसले होते. जरी उन्हाळ्याचे दिवस असले तरी गावात तेवढी गरमी वाटत नव्हती. चंद्राचा निळसर प्रकाश सगळीकडे पसरला होता. आजीच्या घरासमोरील पटांगणात कडुलिंबाचे झाड होते. त्याच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर होते. तिथे दिलीप आणि गावातील काही मंडळी बसून बोलत होती. आजी, मामी आणि अलका अंगणात बसून होत्या. तर सार्थक, अवनी आणि राहुल कंपाऊंडच्या बाहेर स्वतःमध्ये हरवलेले होते. संध्याकाळी विहिरीजवळ झालेल्या त्या घटनेमुळे ते तिघेही जरा गप्पच होते. त्या विचित्र घटनेमुळे राहुल जरा घाबरला होता. अवनीसुद्धा खोल विचारात बुडाली होती. राहुलने विचारले, "सार्थक, त्या विहीर असलेल्या भागात असं काय घडलं की गावातील लोक तिथे जायला कचरतात? तिथे जाण्यासाठी मनाई का आहे? आधी तर असं काहीच नव्हतं."
मला माहीत आहे की 2-3 वर्षाआधी जेव्हा आम्ही इथे आलो होतो तेव्हा असली कुठलीच रोकटोक नव्हती. बाया तिथे पाणी भरायला येत होत्या. मुलं तिथल्या मैदानात खेळायची. विहिरीतल्या पाण्याने अंघोळसुद्धा करायची. शिवाय आपण सुद्धा कितीतरी वेळा तिकडे फिरायला जात होतो. मग आता असं अचानक काय झालं आहे? राहुलने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत सार्थक काहीसा विचार करत म्हणाला. मला याबद्दल जास्त माहिती नाही, कारण गावातील मोठी मंडळी याबद्दल जास्त बोलत नाहीत. मला फक्त एवढं माहीत आहे की तिथे काहीतरी झालं होतं जे खूप भयानक होतं. मी आईलाही या गोष्टीबद्दल विचारले होते, पण तिने सुद्धा याबद्दल बोलणे टाळले होते आणि सक्त ताकीद दिली होती की तिथे जायचं नाही म्हणजे नाही. सार्थक आणि राहुल आपापसात या गोष्टीबद्दल बोलत होते, पण अवनीचे त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. ती त्यांच्यापासून बाजूला एका जागी बसून आपल्याच विचारात गुंग होती. तेवढ्यात तिला कुठून तरी एक आवाज ऐकू आला. त्या आवाजाने अवनीचे विचारचक्र थांबले आणि ती आपल्या जागेवरून उठून त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागली. आवाज विहिरीकडे जाणाऱ्या त्या कच्च्या रस्त्याकडून येत होता. अवनीने लक्ष देत तो आवाज ऐकला. तो कुणाच्या तरी कण्ह्याचा आवाज, अस्पष्ट असा आवाज होता. अवनीने त्या आवाजाच्या दिशेने पाहिले आणि घाबरत हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने पुढे चालत जाऊ लागली. कण्ह्याचा आवाज, तो कण्हण्याचा आवाज असा वाटत होता जसं काही कुणीतरी खूप तीव्र वेदनेने तळमळत आहे. अवनी हळूहळू चालत बरीच पुढे आली. तिला बघायचे होते की तिकडे नक्की कोण आहे जो इतका वेदनेने विवळत आहे. समोर अंधार होता. नीटसे काही दिसत नव्हते. म्हणायला फक्त चंद्राचा अंधुक प्रकाश तेवढा सोबत होता. अवनी थोडी पुढे जाणार तोच गावातील गेलेली वीज परत आली. त्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या त्या शेडमध्ये लावलेला 100 पॉवरचा तो पिवळसर बल्ब चालू झाला. त्याचा उजेड इस्तितः पसरला. अवनीने इकडे तिकडे पाहिले आणि तो आवाज ऐकू येणंही बंद झालं. अवनी माघारी वळली आणि झपझप चालत तिने घर गाठले. मध्यरात्र उलटून गेली. गाव सामसूम झाला होता. इकडे घरी सगळे गाढ झोपले होते. अवनीचा सुद्धा डोळा लागला होता. तेवढ्यात अवनीला तिच्या शरीरावर कुणाच्या तरी हाताचा थंड स्पर्श जाणवला. शरीराच्या नको त्या अवयवांवर होणारा तो घाणेरडा स्पर्श अवनीला अस्वस्थ करत होता. त्या नकोशा स्पर्शाने तिला असहज वाटत होते. त्या अवांछित स्पर्शापासून तिला सुटका हवी होती, पण ती जणू एखाद्या बर्फासारखी गोठली गेली होती. तिचे शरीर ताठर झाले होते. तिला अजिबात हालचाल करता येत नव्हती. अवनीला घाम फुटला होता. एक अजब तऱ्हेची बेचैनी जाणवत होती. या विचित्र परिस्थितीतून बाहेर निघण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत होती. घट्ट मिटलेले डोळे प्रयत्न करूनही उघडले जात नव्हते. कुण्या अमानवीय शक्तीने तिची हालचाल रोखली होती. अवनी या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी संघर्ष करत होती. अचानक तिचे बंद डोळे उघडले आणि तिला धक्काच बसला. अवनीचे डोळे समोरचे दृश्य पाहून विस्फारले गेले. ती त्या विहिरीजवळ होती. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. अवनी अगदी हैराण झाली होती. तिला काहीच कळत नव्हते, कारण थोड्या वेळापूर्वी ती आपल्या घरी झोपली होती, तर आता अचानक इथे कशी काय पोचली हे तिला कळत नव्हते. अवनीने इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे फक्त आणि फक्त अंधार पसरलेला होता. सभोवतालचे निर्मनुष्य वातावरण अगदी भयावह होते. रात्रीचे जीवसुद्धा अगदीच शांत होते. सर्वत्र पसरलेली ती शांतता आता भयावह परिस्थितीत भर टाकत होती. एक विचित्र उन्माद होता त्या शांत वातावरणात. अवनी पार घाबरून गेली होती. तिला काहीही सुचत नव्हते. तिचं काळीज भीती, चिंता व आशंका या मिश्र भावनांनी आणि पुढे होऊ शकणाऱ्या संभाव्य धोक्याची कल्पना करून वेगाने धडधडायला लागलं. इतकं वेगाने की त्या शांत वातावरणात तिच्या हृदयाची धडधड वाढलेली तिला स्पष्ट ऐकू येत होती. एकूण सगळी परिस्थिती अक्कलनापलीकडली असल्याने तिला काहीच कळत नव्हतं. अवनी पार रडकुंडीला आली होती. तिला तिच्या आईची आठवण येत होती. भीतीमुळे ओठ थरथर कापत होते आणि तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. काय करावे काहीच सुचत नव्हते. अवनीने तिथून निघून जाण्यास एक पाऊल पुढे टाकलेच होते की तेवढ्यात तिला पुन्हा तोच वेदनेने विवळणारा आवाज ऐकू आला. अवनी थबकली. ती एकदम स्थिर उभी राहिली. फक्त डोळ्यातील बुबुळे उजवीकडून डावीकडे फिरवत अंदाज घेत होती. पुन्हा तोच आवाज तिच्या कानात घुमला. यावेळी तो आवाज विहिरीतून येत असल्याचे तिला समजले. अवनीचे डोळे डाव्या कोपऱ्यात येऊन थांबले.
अवनी मागे वळली. अवनी हळूहळू विहिरीच्या दिशेने चालू लागली. मनात भीती तर होतीच. त्या आवाजाची तळमळ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अवनी विहिरीजवळ पोचली आणि तिने आपले हात विहिरीच्या कठड्यांवर ठेवले. खोल गेलेल्या विहिरीत तो आवाज घुमत होता. अवनीने पुढे येत घाबरतच त्या विहिरीत वाकून पाहिले. आत किर्र अंधार होता. त्या अंधाऱ्या विहिरीत काहीतरी गूढ आणि अमानवीय ध्यान लपून असल्याचे तिला जाणवले. त्या अनैच्छिक अनुभवाने तिच्या शरीरावरील केस ताठर झाले. त्या काळोखात तिला एक आकार दिसला आणि चमकणारे 2 डोळे दिसले. ते पाहून अवनीचा थरकाप उडाला. अवनी तिथून पळून जाण्यासाठी मागे वळणार तोच कुणीतरी तिला मागून धक्का दिला आणि तोल जाऊन अवनी सरळ त्या खोल विहिरीत पडली. हे सगळं इतक्या पटापट झालं की तिला सांभाळायला वेळच मिळाला नाही. काळोखात बुडालेल्या त्या विहिरीतील पाण्यात अवनी गट्टांगळ्या खात होती. हातपाय मारून बाहेर निघण्यासाठी संघर्ष करत होती, ज्यामुळे वर खाली होताना तिच्या नाकातोंडात पाणी जात होते. बाहेर निघण्याच्या प्रयत्नात हातपाय मारत असताना विहिरीच्या एका बाजूला असलेली एक लोखंडी कडी अवनीच्या हाताला लागली. ज्या विहिरीत चढायला आणि उतरायला ती बांधली होती ती कडी अवनीच्या हाताला लागली. त्या लोखंडी कडीचा आधार घेऊन अवनी वर चढणार तोच खालून कुणीतरी तिचा पाय खेचला आणि खेचत खेचत तिला तो खोल पाण्यात घेऊन गेला. अवनीचा पाय खालून कोणीतरी खेचला, त्यामुळे तिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली आणि वेगाने खोल पाण्यात खेचली जाऊ लागली. जणू एखादी सैतानी शक्ती तिला पकडून आपल्या समवेत खोल पातळात घेऊन जात होती. अवनीच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले आणि गरम श्वास हळूहळू थंड होऊ लागला. पुढे काही विपरीत घडणार तोच अवनी किंचाळत जागी झाली. तिचे ते किंचाळणे ऐकून घरातील इतर लोक जागे झाले. अलका अवनीच्या बाजूलाच झोपली होती. अवनीला असे कावरेबावरे झालेले बघून तिने अवनीला आपल्याजवळ ओढून घेतले आणि तिच्या पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवत तिला विचारले, काय झालं अवनी? काही वाईट स्वप्न वगैरे पाहिलं का तू? अवनी थोडी भानावर आली आणि मग तिने स्वतःला घरी आपल्या बिछाण्यावर बसलेले पाहिले. तिला समजायला वेळ लागला नाही की तिने आत्तापर्यंत जे काही पाहिले, जे काही अनुभवले ते एक फारच वाईट असे स्वप्न होते. पण जरी ते एक स्वप्न असले तरी त्यात कसली तरी भयानक चाहूल तर दडलेली नव्हती ना? आईने तिला पुन्हा एकदा तोच प्रश्न केला. तेव्हा गळ्यातून पाण्याचा घोट खाली उतरवत अवनी धापा टाकत म्हणाली, आई, मी एक खूप वाईट स्वप्न पाहिले ग. अवनीचा श्वासोच्छ्वास जलद गतीने सुरू होता. तेव्हा आई तिला शांत करत समजावत म्हणाली, शांत हो बेटा, हे फक्त एक स्वप्न होतं. आता याबद्दल जास्त विचार करू नको. देवाचं नाव घे आणि शांत झोप. आईच्या शब्दांनी तिला थोडा दिलासा मिळाला आणि नंतर देवाचे स्मरण करत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ते सगळे त्यांच्या शेतात गेले. दिलीप त्यांना सर्वांना आपल्या शेतात घेऊन आला होता. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या सुरुवातीला अनेक मोठी झाडे होती, ज्यांची गर्द हिरव्या रंगाची पाने थंड सावली देत होती. राहुल आणि सार्थक शेतात इकडे तिकडे फिरत होते. दिलीप अलकाला आपले शेत दाखवत होता. अवनीही सोबत होती, पण कालपासून ती थोडी डिस्टर्ब होती. ती काल रात्री बघितलेल्या त्या स्वप्नाबद्दल विचार करत होती. तिचे कशातच लक्ष नव्हते, पण तिने आपली ही अवस्था कुणाला जाणवू दिली नाही. उगाच आपल्यामुळे इतरांचा मूड ऑफ व्हायला नको म्हणून तिने स्वतःची भावना मनातल्या मनात ठेवली. तेवढ्यात तिच्या बाबांचा म्हणजेच अनिलचा फोन आला. तिने आपल्या बाबांना गावाला लवकर येण्याची विनंती केली. बाबांनीही तिला तिथे लवकर येण्याचे वचन दिले. काही वेळ आपल्या बाबांसोबत बोलल्यानंतर तिला थोडे बरे वाटले. मनावरचा ताण काही प्रमाणात हलका झाल्यासारखा वाटला. रात्रीचे आता 9-9:30 वाजले होते. जेवण करून सगळे बाहेर अंगणात गप्पा मारत बसले होते. अवनी आणि राहुल सार्थकच्या घराशेजारील मित्रमैत्रिणींसमवेत बाहेर लपाछपी खेळत होते. डाव देण्याची पाळी सार्थकची होती. अवनी, राहुल इतर मुलांसोबत लपले होते आणि सार्थकला त्यांना शोधायचे होते. सार्थकने 1-1 पर्यंत मोजले आणि लपलेल्या मुलांना शोधायला सुरुवात केली. एक करत सगळ्या लपलेल्या मित्रांना सार्थकने शोधले, पण अजून अवनीला शोधणे बाकी होते. त्याने तिला लपण्याच्या प्रत्येक जागी शोधले, पण अवनी अजून काही सापडली नव्हती. हे माहीत झाल्यावर राहुलनेही तिला शोधायला सुरुवात केली.
सोबत इतर सवंगडी देखील होते. त्यांनी सुद्धा इकडे तिकडे अवनीचा शोध घेतला. जेव्हा खूप वेळ उलटल्यावर ही अवनी सापडली नाही तेव्हा राहुल आणि सार्थक घाबरले. त्यांनी या गोष्टीची कल्पना घरातील मोठ्या लोकांना दिली. अवनी सापडत नाहीये ही गोष्ट कळल्यावर सगळेच घाबरले. अलकाचे तर हातपाय थंड व्हायला लागले. कुठे गेली असेल ही पोर? मुलीच्या काळजीपोटी आईचे नयन बैचेन झाले होते. दिलीप अलकाला दिलासा देत म्हणाला, तू काळजी करू नकोस अलका, इथे आसपासच कुठेतरी असेल अवनी. मी शोधतो तिला. आई, लता, तोवर तुम्ही सांभाळा हिला, मी आलोच, असे म्हणत दिलीपने गावातील काही लोकांना आपल्यासोबत घेऊन अवनीची शोधाशोध सुरू केली. गावातील प्रत्येक गल्ल्या, रस्ते आणि इतर काही जागा त्यांनी पालथ्या घातल्या. दिलीपसोबत गावातील काही निवडक लोक अवनीला सगळीकडे शोधत होते, पण अवनीचा कुठेच पत्ता लागत नव्हता. वेळ आपल्या वेगाने पुढे जात होता. अवनीला शोधण्यात अर्धा पाऊण तास उलटला, पण अजूनही अवनी गायब होती. दिलीप आणि अवनीला शोधणारे इतर जण एका जागी थांबले होते. इतका वेळ आणि जागोजागी शोध घेऊनही अवनी सापडत नाहीये हे पाहून दिलीपच्या डोक्यात वाईट विचारांचे काहूर माजले होते. ते म्हणतात ना, मनी चिंती ते वैरीने चिंती. हीच अवस्था दिलीपची झाली होती. आणि इकडे घरी अलकाची अवस्था काही वेगळी नव्हती. आपली मुलगी हरवली आहे हे पाहून तिला स्वस्थ बसवत नव्हते. आजी आणि लता धीर देत तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. इकडे दिलीप विचार करत होता की आता पुढे काय करायचे. तेवढ्यात दिलीपच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने शोध घेणाऱ्या लोकांना विहिरीकडे चलण्यास सांगितले. त्यावेळेला रात्रीचे 10:30 वाजले असतील. दिलीपसोबत जवळपास 10 ते 12 लोक अवनीला शोधण्यासाठी त्या विहिरीकडे निघाले. हातात कंदील, टॉर्च आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात ते सगळे त्या कच्च्या रस्त्याने चालत जात होते. थोड्या वेळाने ते सगळे तिथे पोहोचले आणि दिलीपने तिथे जे पाहिले ते पाहून अगदी त्याच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. अवनी त्या विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडली होती. दिलीप हैराण झाला. त्याला हे समजत नव्हते की अवनी बेशुद्ध कशी झाली आणि इतक्या दूर या विहिरीजवळ ती आली तरी कशी. ते पाहून इतर लोकही बुचकळ्यात पडले होते. दिलीपने लगेच अवनीला उचलले आणि तातडीने तिला घरी घेऊन आला. अवनीला या अवस्थेत पाहून तिची आई चिंताक्रांत झाली होती. ती तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होती. थोड्या वेळाने अवनी शुद्धीवर आली तेव्हा सगळ्यांच्या जीवात जीव आला. बस तिला तिचे डोके थोडे जड वाटत होते. दिलीपने तिला विचारले की ती तिकडे त्या विहिरीकडे कशी पोहोचली. अवनी आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला काहीच आठवत नव्हते. तिला फक्त इतकेच आठवत होते की ते सगळे लपाछपी खेळत होते आणि ती त्यांच्या घराजवळील त्या कच्च्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या मागे लपली होती. तेव्हा तिला असे वाटले की कुणीतरी तिला आवाज देत आहे. तिने मागे वळून पाहिले आणि त्याच्यानंतरचे काहीच आठवत नव्हते. अवनीकडून ही गोष्ट कळल्यावर दिलीप आणि लता म्हणजेच अवनीची मामी एकमेकांकडे चिंतातूर होऊन पाहू लागले. इकडे अलकाच्या बाजूला बसलेली अवनीच्या आजीच्या चेहऱ्यावर सुद्धा काळजी झळकत होती. बाजूला उभे असलेले राहुल आणि सार्थक यांची तर घाबरगुंडीच उडाली होती. राहुलने सार्थककडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. जणू काही तो सार्थकला सर्व काही सांगण्याविषयी विचारत असावा, पण सार्थक भीतीने नाही म्हणत असावा. नजरेच्या इशाऱ्याने त्यांच्यामध्ये हे संवाद साधले जात होते. या सगळ्या प्रकाराने अनभिज्ञ अवनीची आई अवनी सुखरूप घरी आल्याने खूप खुश झाली होती. आता खूप रात्र झाली होती आणि घरातले सगळे जण गाढ झोपेत होते. हॉलमध्ये दिलीप, सार्थक आणि राहुल झोपले होते. आतल्या एका खोलीत अवनी आणि अलका या दोघींच्या झोपण्याची व्यवस्था केली होती, तर बाजूच्या खोलीत आजी आणि लता या दोघीही झोपल्या होत्या. अचानक लताला जाग आली. कसल्या तरी आवाजाने तिची झोप उघडली होती. ती आपल्या बिछाण्यावरून उठून बाहेरच्या खोलीत आली, तर हॉलमध्ये तर सगळे झोपले होते. परत जाताना तिची नजर दुसऱ्या खोलीत गेली. लताने खोलीच्या दाराशी येऊन पाहिले तर आत तिला अवनी दिसली नाही. अवनी आत नाहीये हे पाहून तिला चिंता व्हायला लागली. कुठे गेली असेल ही? पुन्हा एकदा अवनी गायब तर झाली नाही ना? हे विचार तिच्या डोक्यात घोळू लागले. ती ही गोष्ट दिलीपला सांगायला जाणार तोच तिला पुन्हा कसला तरी आवाज ऐकू आला. आवाज स्टीलची भांडी खाली पडल्याचा होता, जो किचनमधून येत होता. लता थोडी सावधान झाली आणि हळूहळू किचनकडे चालत जाऊ लागली. किचनजवळ पोहोचल्यावर लताने किचनच्या आत डोकावून पाहिले.
तिने आत डोकावून पाहिले तर आतील दृश्य पाहून तिच्या मनात धस्स झाली. अवनी किचन प्लॅटफॉर्मवर बसून होती आणि भांड्यात असलेले अन्न एखाद्या राक्षसाप्रमाणे भरभर खात होती. डोक्यावरील केस मोकळे सोडलेले होते. तोंडावर अन्नाचे कण लागून होते. आजूबाजूला भांडी आणि अन्नाचे कण इस्तिता पसरले होते. ते पाहून लताच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. खात असताना अवनी थांबली आणि हळूच तिची तिरकस नजर लतावर गेली. अवनीने लताकडे वळून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक सैतानी हिडीस हास्य होते. डोळे पांढरे फटक दिसत होते, ज्यांच्या मधात एक गोल काळा ठिपका होता, जे पाहून लताच्या काळजात थरकाप उडाला. पाय लटपटायला लागले. हृदय वेगाने धडधडायला लागले. इतके की काळी छाती फाडून बाहेर येते की काय असे अगदी वाटत होते. लता अगदी घाबरून गेली होती हे दृश्य पाहून. लताला जोरात किंचाळावेसे वाटत होते, पण ती इतकी जास्त घाबरली होती की तिच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. लताने वेळ न घालवता तिथून कसाबसा पळ काढला. ती पडत झडत जमेल तशी वेगाने आपल्या खोलीकडे जात होती, पण मधातच ती थबकली. लताने असे काही पाहिले ज्यामुळे तिला आश्चर्याचा अजून एक मोठा धक्का बसला. तिने बघितले की अवनी आपल्या आईच्या बाजूला झोपलेली आहे. ते बघून लता हैराण झाली आणि आश्चर्यचकित होत स्वतःशीच म्हणाली, हे हे कसं काय होऊ शकतं? आत्ताच तर हिला मी किचनमध्ये पाहिले होते. इतक्या लवकर ही इथे कशी काय येऊन झोपली आणि मला कशी नाही दिसली येताना? काय आहे नक्की? मला भास तर नाही झाला ना? मला भास झाला असेल की नसेल, नक्कीच काहीतरी गडबड आहे. याबद्दल उद्या यांच्याशी बोलावे लागेल. हा असा प्रकारचा सगळा विचार करत लता बिछाण्यावर आडवी झाली. हे सगळं काय घडतंय, कसं घडतंय आणि कोण करतंय, अशा कित्येक प्रश्नांनी तिच्या डोक्यात गर्दी केली होती, ज्यांचे उत्तर तिच्याजवळ नव्हते. या सगळ्या प्रश्नांची कोडी उलगडताना लताचा डोळा कधी लागला तिला कळलेच नाही. क्रमशः दुसरा भाग लवकरच येणार आहे. पुढे अवनीच्या आयुष्यात काय घडतं हे पाहण्यासाठी भाग दुसरा लवकरच येत आहे. भाग पहिला जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. आमचं कथालेखन मराठी स्टोरी हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे जर ही कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कथेला लाईक करा आणि त्याचप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया नवीन आणि अशी छानशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.